जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम, हनुमंत महाराज की जय। तर आत्ताच रामनवमीचा उत्सव 2 दिवसांपूर्वी संपन्न झालेला आहे आणि आता येत्या शनिवारी हनुमान जयंती आहे आणि त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात राज्यभर वेगवेगळ्या मंदिरांमध्ये अनेक अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं जातं, तसेच वेगवेगळ्या उपक्रमांचं आयोजन केलं जातं। तर आता आपण आलेलो आहेत चिखली आणि मोशी या 2 गावांच्या शिवेवरती। तर इथे एक हनुमान मंदिर आहे आणि हनुमानाची प्रसन्न मूर्ती तसेच मंदिराचा परिसर आपण याच्या आधी दाखवलेला आहे आणि या मंदिराच्या स्थापनेबद्दल किंवा अजून काही बारीक सारीक गोष्टी आपण या मामांकडून जाणून घेणार आहोत। हे मंदिराचे संस्थापक आहेत, मामा नाव सांगा। जय श्रीराम, मी अध्यक्ष वसंतराव रामचंद्र दंडवते। मी सगळं मंदिराचे देखभाल करतो। तर या मंदिराची स्थापना कोणत्या साली झाली? 2022। बर, ही मूर्ती कुठून आणण्यात आलेली? ही मूर्ती नारायणगावरून आणली। ह्या ठिकाणी लिंबाचा वृक्ष आपण पाहू शकतो। तर बऱ्याचशा आता इकडं हा रोड आहे मंदिराच्या समोर, पण ही मंदिराचे किंवा मुख या दिशेला असले तरी हनुमंताचं मुख या दक्षिण दिशेला, या मागचं काय कारण आहे? दक्षिण दिशेचं पावित्र्य वेगळं असतं, दक्षिणमुखी हनुमान कमी असतात। दक्षिणमुखी माणूस म्हणजे तिथं लोकांना खूप पॉझिटिव्ह असतात, पण आम्ही दक्षिणमुखीचा निर्णय घेतला आहे। इथं ह्या संस्था म्हणजे मंदिराच्या ज्या वेळेस स्थापना झाली त्यावेळेस काय काय अडचणी आल्या? मूर्ती स्थापन करताना अडचण आली। मूर्ती आम्ही आणून ठेवली होती, तर लोकांनी मूर्ती स्थापन करायला आम्हाला विरोध केला। नंतर आम्ही 6 महिने फोटो ठेवला, फोटोची पूजा 6 महिने केली। 6 महिन्यानंतर मग आम्ही सगळं विधिवत मूर्ती स्थापन केली, त्यानंतर सुरू झालं व्यवस्थित। धन्यवाद रामकृष्ण। तर हे कुठले ट्रस्ट आहे तुमचं? संकल्प सेवा ट्रस्ट। बरं, याच्या माध्यमातून इथं काय काय उपक्रम साजरे केले जातात? याच्या माध्यमातून आपल्याकडे बालवाडी वर्ग चालवला जातो, जो मोफत आहे सगळ्यांसाठी आणि इथे आपल्याकडे प्रॉपर अशा शिक्षिका सुद्धा आहेत ज्या त्या खूप चांगल्या प्रकारे मुलांना शिकवतात आणि त्यांना घडवत आहेत। दुसरं, इथे बऱ्याच प्रकारचे सण उत्सव किंवा महिला दिन म्हणा, आता रिसेंट जस्ट आम्ही याच सध्याच म्हणजे आम्ही महिला दिन साजरा केला। तर अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही साजरा करत असतो। तर हनुमान जयंतीची जोरदार तयारी चालू आहे। रामनवमी सुद्धा सध्याच जल्लोषात साजरी झालेली आहे। तर हनुमान जयंतीला वेगवेगळे उपक्रम आणखीन काय आहेत त्या संदर्भात बारीक सारीक माहिती द्या आम्हाला। ॲक्च्युली इथं रामनवमी ते हनुमान जयंतीपर्यंत आमचा सप्ताह काळ असतो। तर सप्ताहाच्या दरम्यान आम्ही लहान मुलांसाठी काही स्पर्धा आयोजित केल्या, म्हणजे काही स्पर्धा आयोजित करतो। त्याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा, भजन कीर्तन किंवा वेशभूषा, चित्रकला, अशा वेगवेगळ्या स्पर्धा लहान मुलांसाठी आणि मोठ्या महिलांसाठी पण आम्ही आयोजित करतो। रांगोळीमध्ये जेवढ्या महिला सहभागी होतात त्यांना विविध प्रकारचे गिफ्ट आणि मुलांना पण गिफ्ट दिले जातात। तर हनुमान जयंतीला इथं भव्य अशी मिरवणूक होते, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगू। हनुमान जयंतीच्या दिवशी आपण भव्य अशी मिरवणूक काढतो। तर त्याच्यामध्ये 4-5 प्रकारचे वाद्य असतात। तर त्यापैकी केरला वाद्य असेल, तसेच ढोल ताशा पथक असेल, आळंदीकडनं बोलवलेलं भजनी मंडळ असेल, तसंच इथं प्रत्येक चौकामधले भजनी मंडळांचे कार्यक्रम आयोजित केले जातात। तसेच मोठा 60 फुटी हनुमान पण असतो, तसेच त्याच्यासोबत वानर सेनेचं देखील आयोजन केलेलं असतं। मिरवणूक आपण उर्स विले चौक ते लक्ष्मी चौक, तिथून पुन्हा आपल्या रिव्हर रेसिडेन्सी चौकापर्यंत काढतो। या चौकाचं नाव काय? ह्या चौकाचं नाव हनुमान चौक, दक्षिणेश्वर हनुमान। तर आपण ती बिल्डिंग पाहतोय, जवळपास त्या उंची म्हणजे 65 फूट, म्हणजे आपण कल्पना करू शकतो की हनुमानाची मूर्ती किती उंच असेल त्या संदर्भात। आणि हनुमान जयंतीला महाप्रसाद सर, जेव्हा आपली मिरवणूक होती तर त्यानंतर आपला एक अर्धा तासाचा महाआरतीचा प्रोग्राम होतो। ॲक्च्युली आरती जी आहे तर ती आपण काशीच्या ब्राह्मणांच्या हस्ते गंगा आरती देखील घेतो इथे, आणि त्या आरतीनंतरनं थोडंफार मनोगत झालं ज्येष्ठांचं की मग नंतर आपण महाप्रसाद। तर महाप्रसादाचं आयोजन जे आहे तर आपण 20 ते 25 हजार इतक्या भाविकांचं मोठ्या प्रमाणात आंबरसपुरीचं महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं।
हनुमान जयंती व्यतिरिक्त आठवड्यातून कधी किंवा महिन्यातून कधी अन्नदान या मंदिरात होतं का? हो ना, हनुमान जयंती व्यतिरिक्त प्रत्येक पौर्णिमेला होम हवन होतं. तसंच वर्धापन दिन असेल तेव्हा किंवा असं समजा मोठी एकादशी वगैरे असेल तर तेव्हा इथं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. बरं. तर ह्या मंदिराचा आताच जरी असलं, पुरातन जरी नसलं तरी यांनी मोठ्या उत्सवाची परंपरा, दरवर्षी यांचा उत्सव मोठमोठ्या वाढत जातो एका प्रकारे. आणि जर तुम्ही या एरियात राहिला असेल तर नक्की या मंदिराला भेट द्या, आवर्जून दर्शनाला या आणि हनुमान जयंतीचा याची देही याची डोळा इथला उत्सव पाहण्यास विसरू नका. आणि या सगळ्यांचे आभार आहेत, त्यांनी या मंदिराची अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती दिली. जय जय रामकृष्ण हरी, जय श्रीराम, हनुमंत महाराज की जय. आसुराने दिला, आसुराने दिला, सुराने दिला, स्वामी काती दो सागर, स्वामी काती दो सागर, स्वामी काती दो सागर, स्वामी कार्तिक सागर. म्हणा पुढे तुका मने रुदा, तुका मने रुदा, तुका मने रुदा, रुदा, कामने रुदा, कामने रुदा, कामने रुदा. या तुम्हारा अंजनी जी क्या तुम्हारा, अंजनी या तुम्हारा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावा या सोबता, माझा दावा या सोबता, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. अंजनीचा स्वतः त्याचे नाव हनुमंत धन्य. अंजनीचा स्वतः त्याचे नाव हनुमंत. अंजनीचा नाव हनुमंत जाने सीता शोध केले, जाने सीता शोध केले, रामा सीता भेटवाले धन्य. अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत धन्य. अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत. सीता जगा केली, सीता जगा केली, राम सीता भेटवली धन्य. अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत धन्य. अंजनीचा सुत त्याचे नाव हनुमंत. जाने दोनगिरी
अनिला जाने दोना दिली अनिला क्यों मन वाचलेला धन्य अंजनिता सुत जाते नावानो मंत धन्य अंजनिता सुत जाते नावानो मंत Hallelujah.